आमच्या आहोंना रोजच्या रोज ड्युटी राहूनसुद्धा रोज ते जातातच, पण आज संडे राहूनसुद्धा त्यांना ड्युटी आहे. तर ड्युटी कोणती आहे तर ती म्हणजे की शेतात जायचं आहे. आता संडेलाच वेळ मिळतो शेतात वगैरे जायसाठी, काही पाहायचं असेल तर तिचं सगळं बघावं लागते ना. तर मग संडेच्या दिवशी ते मग ठरवतात की जायचं आहे बा म्हणून. तर तर ते म्हणत होते की मला टिफिनच दे, मी तिथे गेल्यावरच जेवण वगैरे करीन. तर त्यांच्यासाठी मी हा टिफिन आता पॅक केलेला आहे. तर मस्त अशी वरण भात, मेथीची भाजी, तुरीच्या दाण्याचं आळण ज्याला आपण आमठी म्हणतो ते, आणि मस्त असे पराठे. हे सगळा स्वयंपाक आईनेच केलेला होता सकाळी. मी कामात होती घाईघाई, तर तिनेच सगळा स्वयंपाक केला. तर त्यांचा टिफिन मी बांधून दिलेला आहे. आणि संडे म्हटलं की बरेचसे कामं असतात. तर पुन्हा जेवढे काही कंगवे आहेत आपले, ते कंगवेसुद्धा किती खराब होऊन जातात ना. मग मी संडेच्या दिवशीच मग पूर्ण कंगवे घेते आणि मस्त असे ब्रशनी घासून घेते, तर ते छान स्वच्छ राहतात हप्त्याभर. त्यानंतर डस्टबिन पण इतका खराब असतो ना. तसं तर रोज कचरा टाकल्यानंतर मी धुवून ठेवते म्हणा, पण संडेला स्पेशली त्याला व्यवस्थित घासावं लागतं ब्रशनी वगैरे छान. रोज तर मुलं लवकर तयार होऊन स्कूलमध्ये जातात, पण आज संडे असूनसुद्धा त्यांची थंडी काही निघून राहिलेली नाही. बेडवरून उठले तरी इथे हॉलमध्ये ते ब्लँकेट्स वगैरे घेऊन आलेले आहेत. आणि खरंच खूप थंडी आहे. तुम्हाला सांगत आहे ना, संडेच्या दिवशीचं टेम्परेचर 6 डिग्री एवढं होतं आमच्याकडे. म्हणजे तुम्हाला कळतच असेल की किती थंडी आहे. खूपच जास्ती थंडी आणि शीतलहर तर तुम्ही काही विचारूच नका. तर आता आमचे हो निघालेले आहेत त्यांच्या शेतामध्ये जायला. आता ते जातील, मग संध्याकाळी वापस येतील. आणि नव्या म्हणत होती की काल मी ना मक्याचं खूद बनवलेलं होतं. आता इकडे महाराष्ट्रामध्ये माहीत नाही मक्याचं खूद वगैरे काय आहे, पण मी माझ्या एका रेसिपीमध्ये शेअर केलेलं होतं, आईने केलं होतं तेव्हा. तर काल रात्री मी बनवलेलं होतं. तर नव्या म्हणत होती की मला तेच खायचं आहे. तर आई आता तेच गरम करून देत आहे. आता ओव्हनमध्ये करून देईल म्हटलं, तर मी बाउलमध्येच काढलेलं होतं. पण तिला त्याच्यामध्ये अजून पाणी वगैरे गरम करून पाहिजे होतं, तर मग तेच आई तिला गरम करून देत आहे. तर आता तेवढ्या वेळात म्हटलं चला आता मुलांचं खाणं पिणं सुरू आहे, तर आपली पूजापाठ पण आवरून घेऊया. आणि एकदा पूजा, आणि संडेला थोडासा वेळच होतो. रोजचे कामं आपले वेळेवरच होतात, पण संडेच्या दिवशी ज्या दिवशी मुलं राहतात ना, त्या दिवशी प्रत्येक कामाला वेळ होत असतो. तर आज मस्त आम्ही सकाळी आईने मेथीची भाजी, मस्त तुरीच्या दाण्याची आमटी, वरण भात, पोळ्या वगैरे बनवल्या होत्या. तर थांब म्हटलं आई, मस्त अशा मक्याची भाकर करून देते तुला. मला मक्याची भाकर हाताने वगैरे थापता येत नाही, मला कोणत्याच भाकरी थापता येत नाही. तर मी छान असं मक्याचं पीठ घेतलं, त्यामध्ये मस्त चवीनुसार मीठ घातलं, कोमट पाणी टाकून त्याचा डोहो लावून घेतलेला आहे. जास्त नाही, थोडंसंच भिजवलं, कमीत कमी 4-5 भाकरी होतील एवढ्यात. आणि छोट्या छोट्याच भाकरी बनवत आहे. तर मस्त असं घट्ट भिजवून त्याच्या आता गोळा करून भाकर लाटून घेते. आणि थंडीचं तर तुम्ही काहीच विचारू नका. जेवढा लवकर आपलं जेवण आहे ते लवकरच थंड होऊन जाते. मग जेव्हा जेव्हा जेवायला बसायचं तेव्हा तेव्हा परत गरम करायचं. आणि या दिवसाचं सगळं तर गरमच खाल्लं पाहिजे. थंडीचा दिवस आहे, ऑर्गन्स पूर्ण थंडे राहतात आपल्या शरीरातले. आपण थंड पाणी पितो, थंड खातो, आणि थंडी हवा ते सुद्धा श्वासाद्वारे अंदरच जात आहे. त्यामुळे जेवढं काही अंदर ऑर्गन्स गरम ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे ना यावेळेस ना गरम गरमच खायचं. जसं मेथीची भाजी गरम होते, मेथीची भाजी खायची, अशा गरम गरम वस्तू खायच्या. गरम गरम पाणीसुद्धा प्यायचं, असं नाही का थंड थंडच. आणि या थंडीमध्ये जेवढं होता होईल तेवढी आपली स्वतःची काळजी घ्यायची. म्हणजे सगळ्यात छान सॉक्स वगैरे दिवसभर घालून राहायचे. आता मी सध्या तर घालून राहिली म्हणा दिवसभर सॉक्स वगैरे. म्हणजे स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची. आणि या दिवसामध्ये ज्यांना वात वगैरे राहतात ना, तसेच ज्यांना कोणाला अस्थमा आहे त्या लोकांनाही भरपूर त्रास होत असते. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची. तर चला मग आता इथे तुमच्याशी बोलता बोलता माझ्या भाकरी झालेल्या आहे. आणि आता आम्ही आईला पहिले देणार आहे. गरम गरम तू खा म्हणते. आता माझ्याकडे आली आहे तर तेवढीच सेवा आपण करूच शकतो. तरी पण ती ऐकत नाही. सकाळचा स्वयंपाक तीच आवरून घेते, संध्याकाळचं मी तिला काही करू देत नाही. राहू दे म्हणतो तू बस, फक्त स्वयंपाकच करायला लावते. बाकी तिचे सकाळी कपडे लत्ते वगैरे सगळे मीच धुते. आता माझ्याकडे आली म्हणा, पण तरी पण तिला इथे पण आराम काही मिळत नाही. तर कारण की मी इतकी घाईत राहते कामात सकाळच्या, तर ती पटकनच जाते आणि किचनचं आवरून घेते. स्वयंपाक वगैरे आहे तेवढंच, बाकीचं तर मी सगळं मी आवरूनच घेते. त्यानंतर आम्ही दोघींनी जेवण वगैरे केलं. आणि आज कपडे तर भरपूर होते, तर बाल्टीभर कपडे मी हाताने धुतले. तरी मुलांचे कपडे मी कालच सकाळीच धुवून ठेवून दिले होते शनिवारीच. शनिवारी त्याचा हाफ ड्रेस असतो, तर मग तो एक ड्रेस रेग्युलर असतो ना, तो मी शनिवारीच धुवून ठेवून देते. तर तो मी कालच धुतला बरं. तरी पण आज एवढे कपडे निघाले. आता थंडी म्हटलं की प्रत्येकांचे स्वेटर्स असतात, आणि स्वेटरमध्ये तर शाळेचे वेगळे, घरचे वेगळे, यांचे वेगळे. ते जेवढे काही सगळे स्वेटर्स आहे ना, ते मी मशीनमध्ये लावले. आणि जेवढे काही कपडे आहेत तर ते सगळे कपडे मी हाताने धुवून टाकले. तर एवढे जास्ती आज कपडे होते आमच्या ह्याच्यात. पावसाळा राहो, उन्हाळा राहो की हिवाळा राहो, आपले होममेकरचे कामं तर काही चुकतच नाही. जेवढे काम आहे तेवढे तर करावेच लागतात. आणि प्रत्येक दिवशी सारखेच काम निघतात, त्याच्यापेक्षा जास्ती निघतात पण कमी नाही. चला मग आता आई म्हणत होती की चल बा उन्हामध्ये थोड्या वेळ ऊन पण घेईल.
तर चल म्हटलं. तर मग तरी वरती आल्यानंतर मला कपडे टाकू लागली तेवढे सगळे. आणि बघू शकता एवढे सगळे कपडे मी आज धुतलेले आहेत. पूर्ण 3 दोरी वरती आहेत बरं. तर 3ही दोरी भरून गेलेले आहेत. एवढे कपडे आज निघालेले होते. आणि ज्या घरी मुलं आहेत तिथं तर कपडे निघतातच म्हणा, त्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. आता खाली आली वगैरे थोडंसं गॅस ओटा आवरायचा होता, तर तो पण लगे हात आवरून घेते म्हटलं. एकदा आपण पाण्यातून हात काढला आणि बेडवर गेलं की झालं मग. त्याच्यापेक्षा ना आपण भरभर आपले हाता लागल्या कामं केली की बरं पडते. त्यानंतर मग काहीही शूट केलेलं नाही. तर आता हे संध्याकाळचं आहे. तर इथं मस्त छान अशी लौकी आणलेली होती, ज्याला आपण दुधी भोपळा म्हणतो ते. तर म्हटलं सकाळचं सर्व शिल्लक होतं, तर वरण भात मी जो काही होता ना तोच गरम करायला ठेवून देते म्हटलं. आणि जे लौकी मी आत्ताच विकत बोलवली जस्ट, तर त्याचे बनवणार आहे मस्त असे वडे. आईनं गावावरून आली तर मस्त असं नवीन तांदळाचं जे पीठ असते ना ती घेऊन आलेली आहे, तर ते टाकून आज आम्ही लौकीचे वडे बनवणार आहोत. तर चला मग इथे मी मिरच्या वगैरे भरपूरशी तयारी करून घेतली. मिरच्या वगैरे पाण्यात धुवून ठेवलेल्या आहेत, कारण की मिरचीचा पेस्ट बनवणार आहे. आणि सांबार पण पाण्यामध्ये टाकून दिला, जेणेकरून जेवढी काही माती असेल ते बुडायला लागेल म्हणून. या थंडीच्या दिवसामध्ये ना मस्त असं चटपटच खाऊशं वाटते, माहीत नाही काहून. वजन वाढायची भीती आहे आणि खायचं पण आहे गरम गरम. तर तुम्हाला होते की नाही तर माहीत नाही. खरंच खूप असं वाटते की मस्त नवीन नवीन पदार्थ करावं आणि मस्त नवीन नवीन रोज रोज खावं, आणि तेही गरम गरम. तर चला इथे मस्त लौकी अशी मी धुवून घेतली आणि त्याला मस्त असं किसून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये टाकायसाठी इथे मी मिरच्या घेतल्या, त्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर आणि भरपूर असं लसण घालून घेणार आहे. आणि थोडंसं अद्रकचा तुकडा घालणार आहे. त्याचं आता वाटण करून घेईन मिक्सरच्या साह्याने. तर मग वाटण केल्यानंतर इथे लौकी जे किस केलं होतं त्याच्यामध्ये आईने तांदळाचं पीठ घातलेलं आहे. त्यामध्ये मस्त अशी भरपूर कोथिंबीर अगोदरच तिने घालून घेतलेली होती शूट करायच्या अगोदरच. त्याच्यानंतर मक्याचं पीठ माझ्याकडे आहेच, आता घरचा मका आहे तर तो वाटी 1.5 वाटी आईने घालून घेतला. आणि परत मग तांदळाचं पीठ घातले. तसं तर तांदळाचं पीठच घालून हे वडे करतात, क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात, म्हणून तांदळाचं पीठच घालावं लागते. त्यानंतर तिने चवीनुसार मीठ घातलं आणि जो काही मी पेस्ट करून दिलेला होता तिला मिरचीचा, तो तिने त्यामध्ये घालून घेतला. आणि कोणतेही तिखट पदार्थ म्हटलं की त्यामध्ये ना तीळ आणि ओव्याशिवाय तर काही मजाच नाही. तर इथे मस्त असं तिने तीळ आणि ओवा घालून घेतलेला आहे. याचं जेवढं काही पीठ आहे ना ते आईनेच भिजवून दिलं. फक्त आता मी वडे काढीन गरम गरम आणि मग तिला वाढून देईन. जेवढं काही पीठ आहे ना तिने ते घट्टच भिजवलेलं आहे, जेणेकरून त्याचे छान असे वडे तयार होतील. असंच तिने भिजवून दिलेलं आहे, बघू शकता. अशा प्रकारे तिने रो लावून दिला. तर इकडे मी छान असं तेल गरम करायला ठेवलं. आता गरम गरम काढते. आता ते 9व्या पण या टायमिंगला आलेली आहेत. आता कोणते युनिक असे पदार्थ बनतात नवीन नवीन, तर मुलांना पण खूप हे राहते ना. तर ती आली म्हणा, तर थांब म्हटलं तुला पण देते. तर पहिले काढून घेते वडे. थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याच्यानंतर वडे थापायचे हातावर आणि मग ते तेलामध्ये सोडायचे. नाही, मीडियम आणि हाय गॅसवर थोडेसे तळायचे, एकदम कमी गॅसवर नाही तळायचे. कोणतेच वडे राव एकदम कमी गॅसवर कधीच तळायचे नाही. छान असं ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत हे आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे असतात. आता म्हटलं चला वर्षीचा हा पहिलाच पदार्थ मी बनवलेला आहे, तर पहिले देवाला नैवेद्य दाखवूया. कारण की नवीन तांदळाचं पीठसुद्धा यामध्ये आहे. तर पहिले मी 2 नैवेद्य देवाला दाखवते आणि त्याच्यानंतर मग 9व्याला आणि नक्षीला वगैरे खायला देते. तर 9व्या म्हणत होती की मम्मा मला वड्यासोबत ना कढीसुद्धा पाहिजे. तर मग वडे बनवले आहेत. तर मग तिच्यासाठी परत मी कढी गरम केली. कढी होतीच म्हणा, कढी करायची गरज नव्हती. तर कढी होतीच सकाळची वगैरे, तर त्याला छान असं गरम करून दिलं आणि तिला कढी वडेच खायचे होते. पण नक्ष म्हणत होता की मम्मी नाही, मला तू पास्ता तळून दे. मुलांना कधी कोणती आठवण येईन काही सांगता येत नाही. तू म्हणत होता की मला तिखट वाटत आहे मम्मी, कारण की मिरचीचा पेस्ट वगैरे टाकला तर जास्त तिखट वगैरे नाही खायला पाहत आणि कोणते कोणते पदार्थ त्याला नाही आवडले तर तो नाहीच खात. तर तो म्हणत होता की मला पास्ता तळून दे. तर मग त्यांच्यापुरती मी पास्ता तळून घेतला आणि म्हटलं जिथच्या तिथं वस्तू ठेवले की बरं पडते, नाही तर मग ते डब्बे तिथच्या तिथेच पडले राहतात. वेळेवर हाता लागल्या ठेवले की बरं पडते. तर मग ते ठेवून देते. आणि ह्या जेवढा काही पास्ता तळला आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकते आणि थोडंसं तिखट. तर थोडंसं टाकलं की छान वाटते ना. तसं तर मीठ राहतेच म्हणा त्याच्यात, पण थोडंसंच घातलेलं आहे मी.
तरीही मुलांना कंट्रोल होत नाही. मुलं मधामधात हात घालतात. आता छोटे आहेत तर ठीक आहे म्हणा. तर चला मग इथे आईचं पण ताट मी वाढून दिलेलं आहे. मेथीची भाजी, सकाळची तुरीच्या दाण्याची आमटी आहे, सगळंच होतं. त्यामुळे जास्त काही करायची गरजच नव्हती. तर आता आईला वाढून दिलं आणि नव्याला पण दिलेलं आहे आणि नक्ष पास्ता खात बसलेला आहे. त्याचे पप्पा तिकडे बेडरूममध्ये आराम सुरू आहे त्याचा. आता ते आले, थकूनच आले आहे. शेतात म्हटलं की दिवसभर उन्हातच राहावं लागते. तर आले तेव्हापासून ते 1 तास झाला तिकडेच बसलेले आहेत. ते म्हणत होते की मी थोडे आरामातच जेवणार आहे, पण आता मुलांचा अभ्यास वगैरे पण मला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे माझं संडेचं आजचं रुटीन होतं म्हणा. आता पूर्ण तर शेअर नाही केलं सकाळपासून, पण थोडं थोडं मी शेअर केलेलं आहे. जेवढं माझ्याशी शेअर होता होईल तेवढं. तर चला मग आता मी ते व्हिडिओचा एंड पण करणार आहे. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा.